महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत. कोण मारणार बाजी याकडे सगळ्यांचं लक्ष. बेस्ट पतपेढी निवडणूक सुरू होण्यापूर्वीच पैसे वाटपाचा मनसेचा आरोप. पाकिटातून 1000 रुपये वाटण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर करत संदीप देशपांडेंनी केला दावा. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. नांदेडमधील मुखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटीमुळे अनेक गावात पावसाचा हाहाकार. पुराचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. सोलापुरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी वाढ. नदीकाठची शेती पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील 19 बंधारेही पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी तर वैष्णवदेवी यात्राही करण्यात आली स्थगित. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारताच्या दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि NSA अजित डोवाल यांच्याशी करणार चर्चा तर पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट. आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की घेणार भेट. रशिया युक्रेन युद्धावर होणार चर्चा तर जर्मनी, इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचेही अध्यक्ष असणार उपस्थित.